नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की झोपत असताना कुठल्या बाजूला वळून झोपल्यानंतर शरीरावरती काय परिणाम होतो. कसं आहे, एकदा झोप आली की कसली शरीर स्थिती आणि कसलं काय. पण कसं आपण जेव्हा शरीर स्थिती घेत असतो झोपत असताना तेव्हा त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती होतात. म्हणून आपण पाहून घेऊ. सगळ्यात पहिले आपण पाहू डाव्या कुशीवरती झोपल्यावर काय शरीरावरती परिणाम होतो ते. बघा, डाव्या कुशीवर असं झोपल्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीनुसार गुरुत्वाकर्षणाची शक्ती खालच्या दिशेला खेचून घेत असते आणि आपलं पोट हे या बाजूला आहे, इकडे लिव्हर आणि इकडे जठर. तर पोटाच्या दिशेने हे अन्न जास्तीत जास्त खेचून घेतल्यामुळे पचन खूप चांगल्या प्रमाणे होतं. म्हणजे घरात कसं आपण मिक्सरला एक वाटण लावतो बघा, ते वाटण जर आपल्याला पटकन व्हायला पाहिजे असेल तर आपण 3 किंवा 4 वरती फिरवतो आणि ते वाटण पटकन तयार होतं. तसंच इथे डायजेस्टिव्ह सिस्टम फास्ट करण्यासाठी, पचन लवकर होण्यासाठी आपल्याला डाव्या कुशीवरती झोपणं केव्हाही फायदेशीर ठरतं. म्हणून डाव्या कुशीवरती झोपणं हे आरोग्यासाठी उत्तम. तर डाव्या कुशीवर असं झोपल्यावर ज्यांना घोरण्याचा त्रास आहे, इव्हन आता आपल्या घोरण्यामुळे इतरांनाही त्रास होत असेल तरी सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे नाही आपल्यालाही आपल्याच घोरण्याचा त्रास होऊन आवाजाने आपण उठू शकतो. त्यामुळे ही सवय लवकरात लवकर टाळलेलीच बरी. तर असं झोपल्यावर अशी मानही टिल्ट होते आणि मान टिल्ट झाल्यामुळे घोरणं थोडं थोडं कमीच व्हायला लागतं. त्यामुळे ज्यांना घोरण्याचा त्रास आहे त्यांनी सुद्धा डाव्या कुशीवरती वळून झोपा. तसंच गरोदर महिलांना सुद्धा ही बाजू योग्य ठरते, कारण या बाजूला वळल्यानंतर पोट खूप चांगल्या प्रमाणे इथे ठेवता येतं, असं वळून झोपता येतं आणि इथे पोटालाही आराम मिळतो, रेस्ट मिळते. आणि तसंच गुरुत्वाकर्षणाची शक्ती बाळाच्या दिशेला म्हणजे इथे खालच्या दिशेला रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रमाणे करून घेते. त्यामुळे आपण या बाजूला वळून असं झोपू शकतो. आता आपण तुम्हाला माहिती असेल बघा, आपल्या लहानपणी आपल्या अभ्यासात होतं की शरीरामधल्या सगळ्या क्रिया या उलट सुलट चालत असतात. म्हणजे मेंदूचा हा इथला जो अर्धा भाग आहे तो शरीराची ही बाजू हँडल करत असतो किंवा ही बाजू चालवत असतो आणि मेंदूचा हा भाग, डावा भाग, शरीराच्या उजव्या बाजूवरती कंट्रोल करत असतो. म्हणून बघा, राईट हँडने लिहिणाऱ्यांचा हा भाग जास्त ॲक्टिवेट असतो कॉन्सन्ट्रेशननुसार किंवा मेमरीनुसार, आणि लेफ्ट हँडने जे लिहितात, ज्यांना डाव्या हाताने लिहिण्याची सवय आहे, त्यांचा हा भाग जास्त ॲक्टिव्ह असतो. तर असं क्रॉस कनेक्शन असल्यामुळे आपण जेव्हा डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा आपली उजवी नाकपुडी ॲक्टिवेट होते. ही उजवी नाकपुडी म्हणजे सूर्यनाडी आणि ही डावी नाकपुडी म्हणजे चंद्रनाडी. आता सूर्याचा गुण काय? उष्णता, ऊर्जा, बरोबर. आणि चंद्राचा गुण काय आहे? थंडावा, शीतलता, आराम. मग असेच परिणाम आपल्या झोपण्याच्या स्थितीवरून सुद्धा आपल्या शरीरामध्ये होत असतात. आता तुम्ही डाव्या बाजूला असे झोपलात की तुमची उजवी नाकपुडी ॲक्टिवेट होणार. उजवी नाकपुडी म्हणजे कुठली सांगितली मी? सूर्यनाडी. आणि सूर्यनाडी ॲक्टिवेट झाल्यामुळे ऊर्जा आपल्यामध्ये कायम राहते. म्हणजे जे घरामध्ये खूप काम करतात अशा महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा किंवा कामावरती जाणारी लोक म्हणा किंवा बिझनेसमॅन्स म्हणा किंवा स्टुडंट्स, त्यांना कशी ऊर्जेची आवश्यकता असते. झोपण्याच्या आधी सुद्धा आपण काय दिवसभरात काम केलं किंवा काय उद्याच्या दिवशी काम करायचं याचा विचार असतो, किंवा उद्या सकाळी उठून अख्खा दिवस आपला कसा असणार आहे याचा विचार असतो. म्हणजे सतत हे माइंड कंटिन्युअस काम करत असतं. त्यामुळे ही ऊर्जा कायम राहण्यासाठी आपल्याला डाव्या कुशीवरती झोपणं फायदेशीर ठरतं. तसंच जर ही नॉस्ट्रल ब्लॉक असेल, एक आपली उजवी नाकपुडी जर ब्लॉक असेल, सर्दीचा त्रास किती होतो, अगदी झोपेत असताना आपल्याला श्वासालाही त्रास होतो सर्दी असल्यावर. तर अशा वेळेस तुम्ही या बाजूला वळून झोपलात की तुमची राईट नॉस्ट्रिल ओपन होईल आणि ब्रिदिंग तुम्हाला चांगली करता येईल आणि सर्दीच्या त्रासामुळे मधून अधून जाग येणार नाही. तर असं हे डाव्या बाजूला झोपणं फायदेशीर ठरतं. तर उजव्या बाजूला जेव्हा आपण झोपतो तेव्हा याच्या उलट, उलट म्हणजे कसं, सगळेचे सगळे फायदे आपल्याला होतात, उजव्या बाजूला वळून झोपल्यानंतर सुद्धा होतात. पण फक्त एक कंडिशन आहे, ते म्हणजे की जेवण आणि आपली झोप यामध्ये जवळजवळ 5 तासांचं, 4 ते 5 तास मिनिमम अंतर पाहिजे. मी स्वतः उजव्या कुशीवर झोपते आणि उजव्या कुशीवरती झोपल्याचे फायदे असे होतात की या बाजूला झोपल्यानंतर ही नाकपुडी ॲक्टिवेट होते आणि ही नॉस्ट्रिल ॲक्टिवेट असल्यामुळे आपली ही नाडी कुठली? चंद्रनाडी. तर चंद्रनाडी म्हणजे शीतलता आणि थंडावा. तर असा थंडावा आणि शीतलता आपल्यामध्ये राहण्यासाठी, काल्मनेस जो माइंडला मिळणं आवश्यक आहे, डीप स्लीप होण्यासाठी, गाढ झोप जास्त काळ लागण्यासाठी. आता कसे झोपेचे काही स्टेजेस असतात, म्हणजे सुरुवातीची 1-1.5 तासाची स्टेज अशी असते झोपी गेल्यानंतर की थोडा आजूबाजूला काही आवाज झाला
किंवा मोबाईलची रिंग वाजली की लगेच आपल्याला जाग येते. मधली स्टेज अशी असते की एकदम गाढ झोप लागलेली असते. कोणी हाका मारला तरी पण आपल्याला तशी जाग येत नाही. जर जाग आली तर याचा अर्थ तुम्हाला गाढ झोप लागलेली नाहीये असं तुम्ही समजू शकता. आणि ज्याला जितकी जास्त वेळ गाढ झोप लागते त्याचं आरोग्य तितकंच चांगलं राहतं आणि त्याचा उद्याचा दिवस तितकाच ऊर्जावान होत असतो आणि पॉझिटिव्ह होत असतो. तर अशी ऊर्जा दुसऱ्या दिवशी कायम राहावी, तसंच डीप स्लीपमुळे, गाढ झोपेमुळे मन पूर्णपणे शांत व्हावं, यासाठी आपण उजव्या बाजूला झोपायला पाहिजे. म्हणजे साधारणतः ज्यांच्यामध्ये सात्विकता असते ना तर त्यांच्यामधून आपोआपच या सगळ्या क्रिया आपोआप घडत असतात, जसं उजव्या बाजूला वळून झोपणं. कारण पोट हलकं असायला पाहिजे. मी कंडिशन काय सांगितली तुम्हाला की जेवण आणि झोप यामध्ये साधारण 4 ते 5 तासांचं अंतर असेल तरच तुम्ही उजव्या बाजूला वळून झोपू शकता. तर उजव्या बाजूला वळून झोपलात तरीही काही हरकत नाही, फक्त जेवण लवकर व्हायला हवं. आता पोटावरती जर तुम्ही झोपलात तर आपल्या श्वासाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे मी अनेक जण बघितले ज्यांना पोटावरती झोपायला आवडतं. का? कारण ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी कशा नॅचरल आहेत. झोप नॅचरली म्हटल्यानंतर झोप ज्या स्थितीमध्ये आपण घेतो ती स्थिती सुद्धा नॅचरली शरीरातून येते. तर ही नॅचरली काय येते तर ती स्वभावानुसार येत असते. म्हणजे पोटावर झोपणं कसं असतं की या सगळ्या पूर्ण वातावरणापासून दूर जाऊन मला आता स्वतःमध्ये जायचंय बस, असं. किंवा अशी झोप, असं पोटावर जो झोपतो तो या सगळ्या वातावरणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. जो असा पाठीवरती झोपतो त्याला मोस्टली पोट जास्त पुढे असतं, श्वासाला त्रास होऊ शकतो अँड ही इज रेडी टू फेस. म्हणजे तो नेहमी तयार असतो, म्हणजे अलर्ट असतो. त्याला गाढ झोप लागणं मुश्किल असतं पाठीवर झोपून. तसंच उजव्या बाजूला झोपतो तो एकदम हलका पोट, म्हणजे ज्याचं पोट हलकं असतं किंवा ज्याच्यामध्ये सात्विकता असते, जे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये जे जण आहेत त्यांच्याकडून साधारणतः ही स्थिती घडत असते. तसंच या बाजूला वळून जेव्हा आपण झोपतो डाव्या कुशीवर, याचा अर्थ आपल्याला ऊर्जेची गरज असते. मेंटली काम सुरू असतं, विचारांचं काम कंटिन्युअस सुरू असतं. अशा प्रकारे आपल्या स्वभावाचा परिणाम आपल्या नैसर्गिक शरीर स्थितींवरती घडत असतो. पण आपल्याला थोडाफार चेंज करता येईल. म्हणजे आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे, मी तुम्हाला जे फायदे सांगतेय एक एक बाजूला झोपण्याचे, ते याचसाठी की तुम्हाला ज्याची आवश्यकता आहे ते तुम्हाला मिळावं. जर आपल्याला डिसिजन मेकिंग आपली कमी असेल, पटकन डिसिजन घेता येत नसेल, लगेच राग येतो, काय झालं की असं असेल, चिडचिड होते, नकारात्मक विचार येतात, तर तुम्हाला डीप स्लीप म्हणजे गाढ झोपीची गरज आहे, तुम्हाला शांततेची गरज आहे, मग तुम्ही उजव्या बाजूला वळून झोपा. पण लवकर जेवून झोपा. जर तुम्हाला ऊर्जा हवी आहे, कंटिन्युअस काम करायचं आहे, तर तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायला पाहिजे. तसंच पोटावरती झोपण्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला श्वासोश्वासाला त्रास होऊ शकतो. म्हणजे एकदा सवय झाली की आपल्याला काही वाटत नाही त्याचं. पण तुम्हीच विचार करा ना, पोटावर जेव्हा आपण झोपतो तेव्हा लंग्स एक्सपांडच करता येत नाही. इथे बघा, इथे चांगला श्वास घेता येतोय, श्वास सोडता येतोय, पण पोटावर आपण झोपलो की रिपकेज आणि वरून बॅकबोन या दोन्हीच्या मध्ये लंग्स येतात. मग लंग्स एक्सपांड कसे होणार? श्वास पूर्णपणे कसा घेतला जाणार? त्यामुळे ऑक्सिजन लेवल ऑफकोर्स कमी असणार. तसंच पाठीचं कर्वेचर बघा, पाठीचा जो नैसर्गिकरित्या आकार असतो तो एस आकाराप्रमाणे असतो. आपण असे झोपलो असे किंवा इथून मान इकडे किंवा या दिशेला, इथे किंवा इथेच असणार. आपण नाक खाली ठेवून तर झोपणार नाही. तर याचाच अर्थ आपल्याला मान अशी ठेवून झोपावं लागेल आणि त्याचा त्रास आपल्याला मानेला होऊ शकतो. म्हणून पोटावर झोपणं सुद्धा अवॉइड करा. पण जर पोटात दुखत असेल किंवा गॅसेसचे वगैरे त्रास असतील किंवा पोटात बरण असेल तर तुम्ही 10-15 मिनिटांसाठी पोटावर झोपू शकता आणि मग तुम्ही पोझिशन चेंज करू शकता. तसंच पाठीवरती झोपणं हे नेकला रिलीफ मिळण्यासाठी किंवा बॅक पेनला रिलीफ मिळण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं ठरतं. सर्वायकल स्पॉन्डिलिटिस असेल तर तुम्हाला पाठीवरती झोपणं हे फायदेशीर ठरणार, पण फक्त 15 ते 20 मिनिट. त्यानंतर तुम्ही उजवीकडे किंवा डावीकडे वळून झोपायला हवं. तर तसंच ज्यांना बॅक पेनचा त्रास आहे त्यांनी थोडीशी पोझिशन चेंज करायची. म्हणजे आता बघा, दोन्ही पायांच्या मध्ये आपण एक उशी घ्यायची. का? कारण उशी नसेल, पाय असे असतील तर वरून ही स्लँटिंग पोझिशन जाते खाली आणि स्लँटिंग पोझिशन गेल्यामुळे परत माकडहाडाची स्थिती आहे ती थोडीशी बदलणार, पाठीचा कणाची स्थिती थोडीशी बदलणार. लेवलला आणण्यासाठी आपण ही उशी घेऊ शकतो. तसंच आपल्या आर्मपिटच्या मध्ये इथे कशी उशी घेता येईल? कम्फर्टेबल पोझिशन म्हणून
आणि आपला हात आणि मानेच्या मध्ये आपल्याला उशी घेता येईल. आता ही खूप जाड उशी आहे, हे पण नीट बघायचं. उशी घ्यायची म्हणजे कुठली, तर आपल्या शरीरावरती ते अवलंबून आहे. तर मला एवढ्याच उंचीची आवश्यकता आहे का, कारण आता माझी जी शरीराची स्थिती ती कशी आहे, दोन्ही खांदे म्हणजे जरा बारीक स्थिती आहे आणि इथून पूर्ण पाय सरळ गेलेले आहेत. इथे जेवढी लेवल आहे तेवढीच लेवल इथे यायला पाहिजे. उशी अशी नाही पाहिजे की ज्याच्यामुळे माझी जी नैसर्गिक मानेची ठेवण आहे अशी बघ सरळ आहे. आता अशीच सरळ स्थिती या बाजूला झोपल्यावर पण पाहिजे. पण जर मी अशी उशीवर झोपले अशी तर होणार आहे का, टिल्ट होते लगेच मान. टिल्ट झाली की मला इथे लगेच त्रास होणार. त्रास जाणवला जरी नाही तरी कर्वेचर बिघडल्यामुळे आपल्या पाठीच्या कणा जसा आहेत नैसर्गिकरित्या तो बदलल्यामुळे आपल्याला पुढील आयुष्यात त्रास होऊ शकतो. बॅक पेन आणि सर्वायकल स्पॉन्डिलोसिस होऊ शकतं. म्हणून जास्तीत जास्त अशी जाड उशी घेणं टाळा. अशी बारीक उशी घ्यायची आणि ते पण गरज असेल तर. आता मला कसं, मला तेवढी गरज नाहीये कारण माझी स्थिती अशी होते, जर मी हात असा घेतला ना खाली तर माझी मान आणि माझं स्टर्नम बोन बरोबर एका लाईनीत येणार. नाक आणि दोन्ही आयब्रोजचा मध्य भाग, स्टर्नम बोन तिन्ही एका रेषेत येते. पण आता ज्याचा हा भाग जास्त असेल त्यांनी काय करायचं, इथे मान ठेवायची मग सरळ येणार. पोट जास्त असेल तर थोडंसं इथून गॅप जाणारच ना, थोडं वरती येणारच पोट जास्त असेल तर. किंवा वयाने माझ्यापेक्षा जे मोठे असतील त्यांना थोडीशी मोठी उशी घ्यावी लागेल, साईज जास्त असल्यामुळे, आपल्या शोल्डर्सच्या मधला गॅप जास्त असल्यामुळे. तर हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्हाला लक्षात आलंय, पाठीवरती झोपणं हे आपल्या शरीरासाठी थोड्या वेळासाठी योग्य आहे, पण तुम्हाला ती स्थिती चेंज केली पाहिजे. डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल काही तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही डाव्या कुशीवरती वळून झोपायला पाहिजे, त्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं. तसंच तुम्हाला बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर डाव्या कुशीवर वळून झोपा. रात्रभर असं झोपल्यानंतर सकाळी तुम्हाला जाग आल्यावर उजव्या कुशीवर वळा आणि एक 10-15 मिनिट 20 मिनिट उजव्या कुशीवरच वळून थांबा, तिथेच थांबा आणि मग तुम्ही उठून बसा. असं केलं की पोट चांगल्या प्रकारे साफ होतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास निघून जातो. हे तुम्हाला जाणवेल, तुम्ही ते करून बघा आणि मग रोजच्या सवयीमध्ये तुम्ही हे आणू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला गाढ झोप कशी घ्यायची, पचनक्रिया कशी सुधारायची, ऊर्जा आपल्यामध्ये कशी कायम ठेवायची, पाठदुखी असेल तर कसं झोपायचं, उशी कशी घ्यायची. मी आशा करते तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि तुमचं आरोग्य हे उत्तम राहावं, तुम्हाला चांगली झोप लागावी आणि तुमचं आयुष्य हे सुंदर असावं अशी मी प्रार्थना करते. धन्यवाद.